शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना एक पत्र लिहिलंय आणि या पत्रामध्ये त्यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली। आरक्षण रद्द करण्याची भाषा करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही कोण आहात? तुमची बौद्धिक उंची काय आणि कर्तृत्व काय आहे असे सवाल खासदार नरेश म्हस्के यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधींकडे उपस्थित केलेत। राहुल गांधींनी चैत्यभूमीवर नाक घासून माफी मागावी असंही म्हस्के यांनी या पत्रामध्ये म्हटलंय। तर म्हस्के या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय तेही पाहूया। आरक्षण रद्द करण्याची भाषा करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? हा खरा सवाल आहे। कोण तुम्ही? तुमची बौद्धिक उंची काय आहे? कर्तृत्व काय आहे? दलितांना आरक्षण तुम्ही दिलेलं नाही, त्यामुळे तुम्ही ते रद्द करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। बरं झालं तुमच्या पोटातलं परदेशात का होईना पण ओठांवर आलं। तुमचं खरं रूप उघड झालं आणि तुमचे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत। तुम्ही मोहब्बत की दुकान उघडलं आहे असं म्हणता, पण प्रत्यक्षात ते दमन की दुकान आहे। दलित, शोषित आणि वंचितांच्या पोटावर पाय देणाऱ्या सरंजामी बुटांचं दुकान आहे। तुमच्या भाषेतून सरंजामी डौल दिसतो। आजच्या भाषेत सांगायचं तर तुमच्यासारख्यांना संपूर्ण देश आणि देशातील जनता बाप का माल वाटतो। आयुष्यभर कधी गरिबी आणि विवंचना न पाहिलेल्या श्रीमंतांच्या दिवट्या पोरासारखी आपली गत झाली आहे। नरेश म्हस्के यांनी हे पत्र दिलेलं आहे, तेव्हा आता कशी नेमकी या पत्राची दखल घेतली जाते हेही बघावं लागेल।